सातबाऱ्यावर जर काही पोकळीस्त नोंद लागलेली असेल तर ती कमी करण्याची कारवाई इथे करता येते। यामध्ये महसूल अधिकाऱ्यांना असा अर्ज प्राप्त होतो त्यावेळेस महसूल अधिकारी येथे हा विचार करतात की अशी नोंद ही कोणत्या फेरफाराने दाखल झालेली आहे। असा फेरफार येथे आवश्यक ठरतो, परंतु असा फेरफार बहुधा आढळून येत नाही आणि असा फेरफार जर आढळून येत नसेल तर येथे मात्र अभिलेखपालाचा दाखला तेथे समाविष्ट करणं आवश्यक ठरतं। त्याचप्रमाणे अशी पोकळीस्त नोंद काढताना याचाही येथे विचार केला जातो की सातबाऱ्याचा पुनर्लेखन करताना काही चुका झालेल्या आहेत का, तसेच पोकळीस्त नोंद किंवा नाव कोणत्या हक्काने दाखल झालेली आहे, मग यामध्ये वारस हक्काने दाखल झाली आहे का किंवा गहाण खताने दाखल झालेली आहे, तसेच त्या नावाला किंवा नोंदीला आज रोजी काही कायदेशीर महत्व आहे का हे देखील बघणं आवश्यक ठरतं। तसेच अशी नोंद कमी करण्यासाठी हित संबंधित जे काही व्यक्ती असतील त्यांचे जाब जबाब घेण्यासाठी तशा नोंदी देखील बजावणं आवश्यक असतं। जर समजा हित संबंधित लोक आढळून येत नसतील तर तशी वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देणं देखील तितकंच आवश्यक आहे, जेणेकरून हित संबंधित लोक हे सुनावणीसाठी हजर होऊ शकते। त्याचप्रमाणे कोतवाल असतील किंवा पोलीस पाटील असतील किंवा तलाठी असतील यांच्या देखील अहवाल चौकशीचा त्या प्रकरणामध्ये दाखल केला जाऊ शकतो। या सर्व बाबींची चौकशी करून जर हे सिद्ध होत असेल की ते जे नाव आहे किंवा नोंद आहे ती पोकळीस्त आहे व त्याचा कायदेशीर काहीही संबंध नाही आणि खरोखरच पक्षकारांना त्याची अडचण आहे, अशा वेळी संबंधित अधिकारी तशी चौकशी पूर्ण झाल्यानंतर तसा आदेश हा पोकळीस्त नोंद किंवा नाव कमी करण्यासाठी देऊ शकतात।